नमस्कार, लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। कावलवाडीचे शत्रुघ्न तुकाराम फड रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित। लातूर जिल्ह्यात जास्त प्रमाणात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते, मात्र कावलवाडी सारख्या छोट्या खेड्यात अगदी माळरानावर असलेल्या शेतीत नवीन प्रयोग करत पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम उत्पादनात घुसून तांत्रिक ज्ञान घेऊन नवीन उपक्रम राबवत रेशीमचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शत्रुघ्न तुकाराम फड यांना सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या रेशीम संचालनालयाचा रेशीम रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। शत्रुघ्न फड यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे। पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणाऱ्या पारंपरिक शेतीपेक्षा तंत्रशुद्ध शेती करून शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर येऊ शकतो, याचं हे मूर्तिमंत उदाहरण शेतकऱ्यांसमोर आहे। आजोबा करणार की मी करणार? पुंडरी मुखिंद्राज महाराज की जय। नारळ उभा फुटलं बघा। एक कर्तव्यदक्ष अधिकारी, एक प्रामाणिक अधिकारी, अभ्यासू, निर्भीड धाडसी असं व्यक्तिमत्व आपल्या महत्त्वाला लाभलं। माननीय श्री डॉक्टर मंजुषाताई लटपटे, उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। टाळ्यांच्या गजरात आपण ताई साहेबांचं स्वागत करायचं आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागत। त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। अगदी गावासाठी, गावच्या मातीसाठी त्यांचं अमूल्य असं योगदान आहे। ते आदरणीय व्यंकटराव बाबाराव फड यांच्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आर.जी. कदम साहेबांचा सन्मान होतोय। अगदी त्यांचा या नगरीचं वैशिष्ट्य म्हणजे कष्टकरी शेतकरी कामकऱ्यांचे आदर्श गाव आहे। त्याच गावच्या पुण्यभूमीमध्ये आज हा दिव्य सोहळा संपन्न होतोय। मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अगदी अगदी एक अभ्यासू निष्ठावंत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय ते गजानन ज्ञानोबा केंद्रे आहेत, केशव एकनाथ मुंडे, गजानन ज्ञानोबा केंद्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय। या थोडं लवकर एक मिनिट, मी अध्यक्षाच्या परवानगीने थोडासा बदल करत आहे, कारण
चला त्यानंतर बालासाहेब गोटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी केशव एकनाथ मुंडे यांना विनंती करतो की आपण उपसभापती विठ्ठलराव गोडके साहेब उपसरपंच किनगाव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी नागनाथ फड शेंडी यांना विनंती करतो की आपण विठ्ठलराव गोडके साहेबांचा सन्मान करायचा. तसेच बालाजी नरहरी गुप्ते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नंतर विक्रमजी गुप्ते सरपंच येलदरी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी कमलाकर फडांना विनंती करतो की आपण कृपया विक्रम गुप्ते सरांचा सन्मान करायचा आहे. सन्मान होतोय. तुकाराम फड यांना विनंती करतो की आपण सूरज गवरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी प्रभाकर परशुराम फड यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. ज्ञानोबा पंढरीनाथ इप्पर निजाम चाचा शेख ग्रामपंचायत अध्यक्ष किनगाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सुधीर भाऊ गुट्टे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी संपतराव फड कदम राहुल तांत्रिक सहाय्यक लातूर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा सुद्धा सन्मान होतोय. उत्तम गुट्टे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. उत्तम गुट्टे सर. भंडारी साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. क्षेत्र साहेब परभणी यांचा सन्मान होतोय. भंडारी सर प्लीज वेलकम. काशीनाथ फड यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. विपुल जाधव कृषी सहाय्यक अंधोरी तशी पत्रिका आहे त्याप्रमाणे मी नियोजन करतोय. असू द्या फक्त 2 मिनिटं. भरत तुकाराम फड बालाजी नरहरी गुट्टे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मी दिनकर भागोजी फड यांना विनंती करतो की आपण साहेबाचा सन्मान मेहनत तंत्रज्ञान वापरून त्यांनी केलेली अद्ययावत शेती नक्कीच उद्याच्या विश्वामध्ये आपल्याला एक प्रेरणा देणारी आहे. त्यामुळं त्यांचं या ठिकाणी सन्मान होतोय. मी फड साहेबांच्या शुभाचे त्यांचा सन्मान होतोय. या सर. या सर. वहिनी साहेब आपण सुद्धा समोर यायचं आहे. या ताई साहेब आपण समोर यायचंय. लताताई फड कृपया आपण सुद्धा मंचावर यायचंय.
अगदी शेतीसाठी शाश्वत विकास महत्वाचा आहे. त्याच अनुषंगाने प्रगतीशील शेतकरी सिद्धेश्वर भगवानराव यांचा सपत्नीक सन्मान होतोय. अगदी 1 महिन्यामधील भरगताचं उत्पन्न आणि त्यांचा लाख मोलाचा संदेश सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी घ्यायचा आहे. नक्कीच शेतीमध्ये नुसतं काम करून उपयोग नाही, तर त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान. या शेतकरी बांधवाचा सुद्धा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. श्री धोंडीराम सिंगडे अंधोरी यांचा सुद्धा सन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. धोंडीराम शिंगडे अंधोरी जे शेतकरी बांधव आले त्यांनी ताबडतोब समोर यायचं आहे. थोडा पावसामुळे व्यत्यय आला, यामुळं कृपया आता महत्वाचं म्हणजे 1-2 मिनिटात इथली आख्यायिका थोडक्यात सांगतो मी. सन्मान होतोय तुकाराम भाऊ परशुराम फड, भरत तुकाराम फड, शत्रुघ्न तुकाराम फड, महादेव तुकाराम फड, रुक्मिणीबाई तुकाराम फड, सुवर्ण शत्रुघ्न फड, लक्ष्मी भरत फड, पल्लवी महादेव फड यांनी मंचावरती यायचे. ताईच्या शुभ हस्ते आपला सन्मान होईल. अगदी या गावचं पावित्र्य आणि सुंदर असं कार्य आपण करून दाखवलंय, त्यामुळं हा 2 मिनिटाचा सत्कार आहे आपण सर्वांनी स्वीकारायचा आहे. प्लीज आपण मंचाकडे प्रेयर करायचंय. या ठिकाणी अहमदपूर यांच्या वतीने हा सहकुटुंब सहपरिवार सन्मान सोहळा संपन्न होतोय. नेहमीच ताई साहेबांचं योगदान आपल्यासाठी खास विशेष आणि महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे गावच्या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये मुकुंदराज बालकीतक संगोपन गृह या माध्यमातून आपण या प्रकल्पाचं आयोजन केलं. ती तमाम सर्व परिवार यांचा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय. तुकाराम भाऊ, भरत भाऊ, शत्रुघ्न भाऊ, महादेव भैया, रुक्मिणीताई, सुवर्णाताई, लक्ष्मीताई, पल्लवीताई, नक्कीच आपल्या कार्याचा मला खूप अभिमान आहे. दीपक कार्य, अतुलनीय आणि प्रतिभावंत कार्य काळवाडी मुकुंद महाराज संस्थानच्या नवीन संपन्न होत आहे. अगदी रेडी फॉर दॅट. टेक युअर फोटो. अगदी खरंच ताई साहेब या कुटुंबाच्या बाबतीत मी म्हणतो, कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रावण, अखंड चिंतन विठोबाचे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी, मुखी अमृताची वाणी. देगडवडी गावचा सुपुत्र आहे. या नात्यानं तुम्हाला एक विनंती करतो, आज आपल्याकडे 2 एकर शेती आहे, 3 एकर आहे, 5 एकर आहे, 10 एकर आहे, 25 एकर आहे, याला महत्व नाही. तुम्ही शेतीमध्ये कुठल्या प्रकारे नियोजन लावून आणि कसं काम करता आणि त्यामधून अधिक पिके घेता याला फार महत्व आहे. म्हणूनच आज 5 एकरचा शेतकरी आज प्रगतीपथावर आहे. आज फळं जी झाडं आहे, आज मोहगणी झाडं आहे, त्या माध्यमातून आज शेतकरी बांधव वर्षाकाठी 1 कोटीचं उत्पन्न घेतोय. हे कसं घेतो त्याचा अभ्यास फार महत्वाचा आहे. आज आपण पाहतोय आपले वडील आजोबा शेतीमध्ये अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत, मात्र ती जमीन, ती जागा, तेच उत्पन्न बदल नाही. नो चेंज. आपलं बदल करायचा असेल तर तो अभ्यास आपल्याला पूर्ण करावा लागेल. त्या माध्यमातून पुढे जावं लागेल. आपल्या वडिलांनी केलं नाही म्हणून आपण करायचं नाही असं नाही. त्या माध्यमातून आपण पुढे जायचं. अगदी प्रत्येकानं ही भावना मनात ठेवायची आहे. आणि का शेतामध्ये जर आपण नवीन उत्पादन घेतलं तर त्या माध्यमातून अगदी आपल्या कुटुंबाचा, आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय नाही आणि शेतीला जोडधंदा म्हणून